अक्षय थेटे षटक क्रमांक पहिलं घेऊन या ठिकाणी मार्ग सोडणार आहे. पॉवर प्लेचं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे गावदेवी स्पोर्ट नांदकरनं. जबरदस्त फॉर्मात मागच्या सीझन मध्ये या संघाला आपण बघितलेला आहे. सलामीची जोडी दत्ता आणि जीतू ही जोडपोली तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. ॲज अन ओपनर RD11 किरवली संघाकडनं बॉल तयार. हेअर वी गो. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. अक्षय बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलेला. बॉलर बॅक ड्राईव्ह डॉट बॉल या ठिकाणी अक्षय थेटे या डॉट चेंडूला सुरुवात करत असताना सोनाळीच्या ह्या क्रीडांगणावरती सदैव लढत सुरू आहे. फार मोठी लढत आता ही पाहायला मिळेल. बॅक ऑफ द हँड स्लो वन कटर पाहायला मिळाला. वर्सटाईल बॉलर आहे अक्षय थेटेकडे. विविध प्रकारचे चेंडू आहेत. व्हरायटीज त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळतात. व्हेरिएशन बिगम फ्रॉम द फर्स्ट बॉल तो सुरू करतो. पहिली धावफलकावरती RD11 किरवली संघासाठी. आपण जी स्पर्धा पाहतात सरपंच चषक 2024 स्विंग करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लो लेग कटर हे अस्त्र आहे. अक्षयची ही ओळख आहे आणि तो नेहमीच अशाच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. भले तो भिवंडीचं शहरी क्रिकेट असू द्या किंवा स्वतःच्या गावचं क्रिकेट असू द्या. वेगवान फास्ट रन पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल आणि वेगाने षटक कंप्लीट करण्यासाठी ओळखला जातो अक्षयला. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. जीतू समोर चांगली गोलंदाजी त्यानं सुरू केली. RD11 किरवली संघावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न पॉवर प्लेमध्ये. ऑफ कटर होता परंतु ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. अतिरिक्त धाव. एक्साच्या मदतीने धावसंख्या 2 ही आकड्यावरती जाऊन पोहोचते. मागच्या दोन्ही मॅचेस हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाला. पहिला सामना धावांचं संरक्षण, दुसरा सामना धावांचा पाठलाग, परंतु हा तिसरा सामना शफल खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नवनवीन इन्व्हेन्शन एक्सपेरिमेंट ओव्हरमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळालेत अक्षयच्या माध्यमातून. परंतु यावेळेला सलगचे 2 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला समोरच्या दिशेनं बॉल बॅक ड्राईव्ह चांगला प्रयत्न आहे. स्वतःच्या फूटनं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. एकच धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 3 वर. धावांचा वेग वाढवण्यासाठी चांगलं टार्गेट देण्यासाठी तुम्हाला नेहमीच पॉवर प्लेमध्ये चांगली खेळी करणं गरजेचे असते. फ्लाईट देण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक चांगला बॉल. ओव्हर संपली आहे. पहिलं षटक या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळाला. अक्षय थेटेनं कमाल केली आहे. मॅजिकल स्पेल त्याचा बघायला मिळाला. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती फक्त 4. सन्मान्य सोनाली गावचे गोपीनाथ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. सरपंच चषक 2024 बालगोपाल सोनाली पाडाची स्पर्धा आपण सध्या अनुभवतोय आणि गोपीनाथ पाटील मी आपणास विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अतिशय सुसज्ज असे क्रीडांगण आहे. आगरी महोत्सव भिवंडीचा ह्याच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मागील कित्येक वर्षांपासून आगरी महोत्सव आपण बघत आलेलो आहोत. सातत्य त्याही आगरी महोत्सवानं टिकवलेलं आहे आणि या स्पर्धेचाही आपण विचार केला तर मागील बऱ्याच वर्षांपासून स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. दत्ता समोर थोडीशी जागा मिळाली. एनफिल्डच्या डोक्यावरून पंच केलाय. क्लासिकल फटका क्षेत्र. ओ माय गॉड. थोडं सेफ खेळायचं. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे. सुटकेचा श्वास घेतला अगदी. ज्या खेळाडूला आपण पुन्हा मैदानावर बघितल्यानंतर थोडासा धसकाच लागला होता. ज्या पद्धतीने त्याने जंप घेतली. थोडा सेफ खेळा. त्या विभागामध्ये ज्या वेळेला बॉल जातो त्यावेळेला 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. परंतु हे गावचं क्रिकेट आहे ना की ह्या क्रिकेटसाठी जिंकण्यासाठी गावाच्या अस्मितेसाठी आहे ना
कधीच कोणी विचार करत नाही, स्वतःला झोकून दिलं होतं. पुन्हा एकदा राऊंड विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी करण्यासाठी शुभम गोलंदाजी मार्कवर आलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स मिळाला. थोडासा आतमध्ये वळण घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. येथे डॉट. असे डॉट बॉल दबाव वाढवत असतात. तिसरा सामना स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळतोय. लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सॉफ्ट डिस्मिसल. शुभमला मिळाली आहे सफलता. दत्ता दिगाडकर बॅक टू डग आउट. सिंग दिसला नाही. आपण गोरखला बऱ्याचदा ओपनिंग करताना बघितलेलं आहे, परंतु आज गोरख संघामध्ये नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रशांत. शुभम पुन्हा एकदा राऊंड विकेटनं सामना करेल बॅटर कॅप्टन प्रशांत. प्रशांत पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट इनटू द स्लॉट अँड बॉल गोज आउट ऑफ द स्लॉट. षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 12. बँड स्ट्रोक. षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. धावफलकावरती तुम्ही पाहतायत या 6 पुढे वेगाने मुसंडी मारताना 12 वर. 12 ऑन अबाउट. शुभमच्या विरोधात खरं तर हा फटका येणं गरजेचं होता, कारण अधिक आक्रमक तो दिसत होता. गोलंदाजाची लाईन लेन जर तुम्हाला बिघडवायची असेल तर तुमचा फुटवर्क आणि तुमच्या मधील 1 ते 2 मोठे फटके तुमच्या बॅटमधून येणं गरजेचे असतात, अथवा गोलंदाज अधिक आक्रमक होत असतात. आणि ज्या वेळेला गोलंदाजांना चांगली स्टार्ट मिळते त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होऊन जातो. अपील करण्यात आलेली आहे. हलक्या हाताने आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा पंचांच्या वतीने. एकच धाव या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेनं पुढे सरकत असताना धावफलकावरती 13 धावा, 13 रन्स. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज. फक्त टाईप करा सरपंच चषक 2024. स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. राऊंड विकेट. पुन्हा एकदा शुभम. युवा गोलंदाज आहे, परंतु त्याला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे गावदेवी नांदकरच्या माध्यमातून. स्लो वन. पुन्हा एकदा चांगला कटर पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलेला आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहतायत धावफलकावरती 13 धावा, 13ला 1 सध्याची स्थिती. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना RD11 किरवली. मागचा सामना जबरदस्त होता. जय हनुमान चौधरपाडा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 37 धावा बनवल्या, परंतु राहुलचं ते षटक, मेडन षटक त्यानं हाताळलं आणि पूर्णपणे बॅक करून विरेनस्पोर्ट भावालेला विजय देखील मिळवून दिला. आणि त्यानंतर त्या धावांच्या प्रत्युत्तरामध्ये फलंदाजी अमोलची चांगली आपल्याला बघायला मिळाली होती. पहिल्या सामन्यामध्ये देखील तुषारनं आज सर्वांचं मन जिंकलं. 6 धावांचं संरक्षण करत असताना मेहर 11 बापगावनं तो सामना जिंकला, जे अंबिका देवरुंगपाडाच्या विरोधात. यानंतर जो सामना होणार आहे जय बजरंग लोणारच्या विरोधात आई गावदेवी येवई या 2 संघादरम्यान या पुढचा सामना होणार आहे.
कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज साहिल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्मर सोडून दिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. हा चेंडू हाताला अधिकच टर्न देखील मिळाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. फिल्डिंग पोझिशनचा आपण विचार केला तर इनसाइड द सर्कल 4 क्षेत्ररक्षक बिहाइंड विकेट व्ही शेपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेल्या आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर लेंथ होता. चांगल्या पद्धतीने मिडल करतोय प्रशांत. स्वतः संघाचा संघ नाही काय जबाबदारी घेऊन खेळ करणं त्याला गरजेचं आणि समोर गावदेवी नांदकर टीम आहे. प्रशांतला ठाऊक एक मोठं टार्गेट त्यांच्या समोर द्यावं लागेल तेव्हा आपण त्यांना चॅलेंज देऊ शकतो अथवा मॅच आपल्यापासून दूर. यावेळेला लॉफ्ट केलेला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक जज करतोय. साहिलला सफलता मिळेल. वेल टेकन वेल जज कॅच. फलंदाज जीतू बाद. वरती 16 धावा 16 रन्स. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. साहिल नवनवीन खेळाडू आता नवे नवे चेहरे खऱ्या अर्थानं बघायला मिळालेत. प्रत्येकी गावामधून प्रत्येकी संघामधून हुक करण्याचा प्रयत्न होता. कंट्रोल या फटक्यामध्ये हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये प्रशांतनं. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा. तिसरा सामना सुरू आहे. पहिल्या 2 मॅचेसचा आपण विचार केला. पहिला सामना धावांचं संरक्षण करताना जिंकला. तो सामना अतिशय चित्त थरारक होता आणि दुसरा सामना एकतर्फी आपल्याला विजय विरेन स्पोर्ट भावालेचा बघायला मिळाला. फार मोठ्या धावांचा पाठलाग सहजगत्या करण्यात आला होता भावालेच्या फलंदाजांकडून. साहिल पुन्हा एकदा तयार. हाफ ट्रॅकर हवेमध्ये बॉल आहे. एलिव्हेशन मिळाले नाही. राकेशला मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का लागेल RD11 किरवलीला. माझी मामी मामाईच काय र
यावरती 2 ते 3 मोठे फटके इथून खेळावे लागतील, कारण वातावरणामध्ये कमालीचा बदल, थोडंसं हेजी क्लायमेट, धुसर वातावरण आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालंय. 20 धावा धावफलकावरती, 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सरपंच चषक 2024 तुम्ही पाहतात. बाल गोपाळ सोनालीपाडा या संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळाली आहे. मोठमोठ्या इव्हेंट्स आमने लोणाड परिसरामध्ये आपण बघत आलेलो आहोत. आमनेच्या क्रीडांगणावरती एक स्पर्धा पाहायला मिळाली. पिसेच्या मैदानावर खासदार चषक आपण पाहिलं. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं पुन्हा एकदा प्रहार करण्यात आलेला. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी एक मोठी स्पर्धा मकरंद स्मृती चषक मुठवची तुमच्या भेटीस येणार आहे. त्यानंतर बापगावची स्पर्धा आणि एक नाईट स्पर्धा देखील आपल्याला थोड्याच दिवसांनी बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, धाव मिळणार नाहीये. प्रशांत त्याच्याकडे स्ट्राईक एंड ठेवतोय, परंतु इथे पहिला चेंडू त्यानं अतिशय सुंदररित्या खेळला, पत्र तदनंतर तो तेवढा प्रॉमिसिंग दिसला नाहीये. त्याच्यावरती दबाव आपल्याला पाहायला मिळाला. चला, एवई संघ कर्णधार आणि जय बजरंग लोणाड टॉस करण्यासाठी आपण यायचंय. धावा धावफलकावरती स्थिर 22 धावा. एकमात्र षटकार या डावामध्ये बघायला मिळालंय. वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, सुपर लाईन अँड लेंथ, आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. थोडंसं शांत मैदानामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे, शांतता पाहायला मिळाली आहे. याचं कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला चौकार खेळावे लागतील, षटकार खेळावे लागतील. इथे तसा खेळ होत नाहीये. यावेळेला अक्रॉस द लाईन ड्राईव्ह करण्यात आलेला अलॉंग द ग्राउंड. फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवरती येतो, थोडंसं फंबल झाला आणि 2 धावा त्या दरम्यान मिळाल्या. थर्डचा कॉल होतोय, परंतु तिसरी मिळणार नाही आणि 2 धावांनी धावसंख्या 24 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळाली आहे. डे 1 3 दिवसीय स्पर्धा आहे. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट? कोण या स्पर्धेचा मानकरी होणार आहे? बुधवारी आपल्याला संध्याकाळी 5 वाजता ते बघायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक ड्राईव्ह करण्यात आलेला व्ही शेपमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज होतोय धाव बाद. मिळेल शेवटच्या बॉलवर फक्त 1. 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 25. 26 धावांचं एक माफक लक्ष गावदेवी नांदकर संघासमोर सेट करण्यात आलेला आहे RD11 किरवलीनं. वळणार आहोत पुढील सामन्याचा टॉस येथे केला जाणार. तत्पूर्वी आपण बॅटिंग समरी, बॉलिंग समरी या ठिकाणी पाहतोय. फलंदाजांनी आज तेवढा प्रॉमिसिंग खेळ दाखवला नाही. फ्रेंच मूवीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लूक देण्याचा प्रयत्न पाहू शकता. गोलंदाजांनी 4 षटकात अनिकेत 1 षटक 8 डावा खर्च केला. गडी त्याला मिळाला नाही. बघा, एकही गोलंदाज, काही गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. आपण पाहतो साहिलला 2 सफलता मिळाल्या. शुभमच्या खात्यामध्ये 1 विकेट, त्यानं धावा खर्च केल्या 8. परंतु साहिलनं एक जबरदस्त स्पेल हाताळला, 4 धावा खर्च केल्या आणि अक्षय थेटे पॉवर प्लेमध्ये 4 धावा खर्च केल्या. फॉल ऑफ विकेटचा आपण विचार केला तर 6ला पहिला धक्का, 15वर दुसरा, 17ला तिसरा आणि 25ला चौथा. बॅटिंग कार्ड आपण पाहतो या ठिकाणी. फलंदाज एकही प्रशांत, एकमात्र खेळाडू ज्यांना 11 चेंडूमध्ये 15 धावा जोडल्या. अथवा दत्ता पूर्ण फ्लॉप 5 बॉल 1, जितू पूर्ण फ्लॉप 6 बॉल 3 आणि शेवटला राकेश 2 बॉल 1. तर धावा धावफलकावरती 25 झाल्या आणि 26 लक्ष सेट करण्यात आलं. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जय बजरंग लोणाड आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी एवई. प्लीज कम फॉर द टॉस. बोथ द कॅप्टन प्लीज फास्ट फास्ट आहे थोडं. यूज बॉल या ठिकाणी द्यायचे. पहिल्या इनिंग्सला जो बॉल यूज झालेला तो आपण इथे पाठवून द्या. सन्माननीय योगेश तरे यांच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन जय बजरंग लोणाड आणि गावदेवी एवई. लास्ट ऑफिशियल कॉल. लोणाड संघ आलेला आहे का? येस. या एवई संघ कर्णधार देखील इथे उपस्थित होतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत.
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्हाला बघायला मिळेल. योगेश तरे यांच्या शुभास्ये नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. टॉस या ठिकाणी आपण पाहतो योगेश तरे यांच्या शुभास्ये होते. एवही संघानं टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय असेल बॉलिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला पुन्हा एकदा आपण पाहतोय जय बजरंग लोणाड या संघाला. पुन्हा एकदा योगेश पाटील सरांकडे आपण जाणार आहोत. ऐकूया या मॅच मधील दुसरं सत्र. येस ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद समीर ठाकरे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपण इथे अनुभवतो आणि या पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. गोलंदाज राकेश दिगाडकर. सलामी जोडी पाहू शकाल. लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन आहे. मिस्टर अनिकेत दलवी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल अक्षय थेटी आलाय. 26 धाबांचा फक्त लक्षाचा मात्र या ठिकाणी पाटला करायचा आहे. पहिला चेंडू खराब ऑन साइडला टर्न केला आणि चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. अनिकेत सुद्धा मात्र या सत्रामध्ये पाहिले तर चांगल्या टच मध्ये आहे आणि पाहू शकाल त्याला मात्र या ठिकाणी खराब चेंडू हाताने राकेशच्या वतीने पार आपल्याला फुलटॉस लेथ मिळाली व पुन्हा मात्र ऑन साइडला क्रॉस बॅट फटका. चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा फोर. चेंडू आतापर्यंत हाताळले. लक्ष जर आपण पाहिलं तर फक्त 26 धाबांचं समोर आहे परंतु जबरदस्त सुरुवात. आणि आपण जर पाहिलं तर राकेशने मात्र सलामी साठी पाहिलं तर गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली परंतु त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके पाहायला मिळतात. बॅटची आतली कडा लागली आणि चेंडू स्वतः गोलंदाज जाऊन चेंडूला उचलतोय. पुढे म्हणे आज निराशजनक कामगिरी आपल्याला RD11 किरवली संघाची पाहायला मिळाली कारण त्याचे काही प्रमुख खेळाडू आज अनुपस्थित आहेत कारण आज वर्किंग डे आहे त्यामुळे मात्र ते खेळाडू येऊ शकले नाही आहेत. आणि त्याचमुळे मात्र या संघाचा परफॉर्मन्स थोडासा आपण जर पाहिलं तर थोडंसं आपल्याला वीक पाहायला मिळाला. आणि ऐक गावतो स्फोट नांदकर संघ पहा गेटच्या समोर ॲक्टिवा. यस ओके. चांगली व्यक्तिमत्व आहे कारण आवाज देण्याच्या अगोदरच मात्र ते बाजूला झालेले आहेत. चांगली क्रिकेटची दर्दी आहेत. सापडा पाहण्यासाठी जरूर ते या स्पर्धेकडे त्यांची पावलं आलेली आहेत कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे. सरपंच चषक 2024 सौ माया मॅडम श्रीकांत तरे यांच्या नावाने स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. पुन्हा फुलटास्ट सरळ बॅटल ऑफ केला. अगदी गोलंदाज डोक्यावर चेंडू चालला अगदी या साईड स्क्रीनच्या समोर. 4 धाबांसाठी हा तिसरा चौकार या ओव्हरमध्ये येत असताना तुम्हाला संधी मिळेल परंतु आपण मैदानाकडे सुद्धा लक्ष थोडंसं द्या. चांगली सुरुवात जणू काही लवकरात लवकर सामना समाप्तीच्या
कडचा प्रयत्न आपण पाहतो रिव्हर्सचा फटका चेंडू मात्र पाहू शकाल अगदी बॅटची कडा होती परंतु अगदी थोड्याच्या दिशेनं वेगानं चाललाय. व पुन्हा रिव्हर्सचा फटका गोलंदाजाच्या भावनांशी आता मात्र खेळतोय बॅटर अंकित आणि मात्र या ओव्हरमध्ये येणारा हा चौथा चौकार आय थिंक 5वा चौकार आलाय म्हणजे पूर्णपणे चौकारामध्ये डील केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 20 धावा 10 फलकावरती पाहायला मिळाल्या आणि आता विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 6 धाबींची आवश्यकता.